नमस्कार नमस्कार कर विदिशा. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये हॅपी अँड हेल्दी लाईफ विथ विदिशा. तर आज आम्ही थोडं पेंटिंग पण करणार आहोत. गणपतीची आम्ही असं म्हणजे काढले, ड्रॉइंग केले आणि त्याला विदिशा म्हणजे रंगवून घेणार आहे. आणि त्याच्या आधी मला काही तुमच्याशी गोष्टी शेअर करायच्या आहेत, ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर आपण स्टार्ट करूया विदिशा, स्टार्ट करूया. हां, तर मला हेच म्हणायचं आहे की आपल्या मुलांसोबत आपल्याला त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या गोष्टींशी कशी ओळख करून द्यायची. आपण हे तर तुम्हाला काही व्हिडिओमध्ये मी सांगितलं की त्यांना कुठली गोष्ट आपण भरवताना म्हणा किंवा त्यांच्याशी कुठल्या गोष्टी ॲक्टिव्हिटी करताना असेल तर त्याचा स्पर्श, सुगंध ह्या गोष्टींची त्यांना जाणीव करून द्यायची. त्याचबरोबर आपण आता जवळ घेतल्यानंतर त्यांचे हात, बोटं, आपला स्पर्श ह्या गोष्टींची पण एक म्हणजे गाण्याच्या माध्यमातून म्हणा आपण त्यांना त्याची ओळख करून द्यायची. तर तुम्हाला वाटत असेल की मी गाणे वगैरे विदिशाशी जरा जास्त बोलते, कारण की कसं विदिशाचं हे इंद्रिय सगळ्यात चांगलं काम करतं, कान. तर त्याच्यामुळे मी गाण्याच्या थ्रू जास्त करून तिच्याशी म्हणजे संवाद ठेवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे मग ती त्या गोष्टी समजून घेऊन मागत असते. तर तुम्हाला मी मागे सांगितलं होतं ना विदिशाला असं अष्टमी, पौर्णिमा, अमावस्या, एकादशीला पण तिला त्रास होतो फिटचा वगैरे. तर तिला म्हणजे असं 2-3 दिवस म्हणजे एक अमावस्या असेल तर तिला 2-3 दिवस तो त्रास होतो, असं नाही की एकाच दिवशी होतो. तर ते तिच्या म्हणजे कसं कलाकाराने आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तिच्याशी ॲक्टिव्हिटी किंवा खेळणं वगैरे करावं लागतं, नाहीतर मग ती हायपर वगैरे पण होते. तर त्याच्यामुळे आम्ही मग तिच्या मूड असेल त्याचं त्या पद्धतीने ॲक्टिव्हिटी घेतो. त्यामुळे व्हिडिओ मागे पुढे असं येऊ शकतात तुम्हाला. तर आता मी तेच सांगणार आहे तुम्हाला की विदिशा जवळ असल्यानंतर आम्ही तिच्याशी म्हणजे तिला स्पर्शाची जाणीव द्यायची असेल तिच्या हातांची, बोटांची, तर अशा पद्धतीने गाणं म्हणते मी विदिशाला. आहे ना विदिशा, कुठलं गाणं म्हणते मम्मा? आपडी थपडी गुळाची पापडी, आपडी थपडी गुळाची पापडी, धम्मक लाडू तेल काढू, धम्मक लाडू तेल पाडू, आपडी थपडी गुळाची पापडी, आपडी थपडी गुळाची पापडी. असं म्हणजे तिच्या हातावर हे करायचं, स्पर्श देऊन असं गाणे म्हणायचे. तिला स्पर्शासोबत जाणीव, समज ह्या गोष्टी त्याचं म्हणजे तिला ज्ञान होतं त्या गोष्टींचं. पुन्हा आता हे बघा, आपण पण नॉर्मल मुलं पण लहान असताना बघा ना, अंगठ्यांच्या हाताच्या गोष्टी करायचो ना, म्हणजे खेळायचो ना, खेळ खेळायचो. तर या पद्धतीनेच या मुलांना यांच्या शरीराची ओळख करून देण्यासाठी अशा पद्धतीने गाण्याच्या स्वरूपात ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या. आता बोटांची ओळख करून देण्यासाठी असं गाणं म्हणायचं. करंगळी मरंगळी मधले बोट चाफे कळी, करंगळी मरंगळी मधले बोट चाफे कळी, अंगठा तळहात मळहात मनगट खांदा गडागोटी हणुवटी, अंगठा तळहात मळहात मनगट खांदा गडागोटी हणुवटी. असं त्यांना स्पर्श द्यायचं, करून घ्यायचं. अंगठा तळहात मळहात मनगट खांदा गडागोटी हणुवटी, अशा पद्धतीने गाणं पण म्हणू शकतो आपण. अटक मटक ते जरा खूप लांबपर्यंत जातं ते गाणं, तर त्याच्यामुळे ते गाणं पण आपण म्हणू शकतो मुलांसोबत. आहे ना विदिशा? मम्मा किती वेळा तुझ्याशी असं गाणं म्हणते? अटक मटक चवळी चटक चवळी लागे गोड, जिभेला आला फोड, फोड काही फुटेना, दारचा पाहुणा उठेना. म्हणजे असं मग हे बोट असं मध्ये थोडंसं आतमध्ये घ्यायचं आणि बाकीचे हे करायचे. मग अटक मटक चवळी चटक चवळी, मग असं करता करता असं 1 बोट 2 बोट, म्हणजे असं कसं बोटांसोबत आपण हे करतो ना, ॲक्टिव्हिटी करतो ना. नंतर मग एखादं आता त्याला म्हणायचं हा जिंकला वगैरे. अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी करून देऊ शकतो मुलांना त्यांच्या हातांची, शरीराची ओळख करून देण्यासाठी. आता विदिशाला तिच्या चेहऱ्याचा स्पर्श देते मी. विदिशा, हे बघ विदिशाचं गाल, हा विदूचं गाल, हा मम्माचं गाल, है ना. हे विदूचं नाक, हे विदूचे डोले, हे विदूचं तोंड, हे विदिशाचे कान. कुठे आहेत कान? हे विदिशाचे कान, है ना. याची ओळख करून दिल्याने मुलांना
जाणीव होते ना आपल्या शरीरावर काय काय गोष्टी आहे आणि हाताने ते समजून घेतात. विदिशाकडून असं कंगवा देऊन मी कधी कधी असे केस विंचरून घेते तिच्या हाताने, जेवढे तिचा हात पोचतं तेवढे. अशी विदिशाची हे केस, हां हे केस. पुन्हा माझा सुद्धा चेहऱ्याचा स्पर्श देते मी तिला. विदिशा मम्माचा चेहरा कुठे आहे? मम्माचा चेहरा मम्मा अशी म्हणते मी विदिशाला. कधी पण तिला स्पर्श देताना अशी करते मी विदिशाला. मी तू थांब बेटा, ही मम्मा, ही विदिशा, ही मम्मा, ही विदिशा आहे ना. मुलांशी गाणं गाताना वगैरे प्रेयर बोलताना इथून आपल्याला हे करायचं, इथून असं म्हणजे आपल्या तोंडाच्या जवळ असा हात ठेवायचा. त्यातून जे येतात ना आवाजाची ध्वनी येते ना, ती त्यांच्यापर्यंत पटकन अशी स्पर्शाच्या ह्याच्यातून समजते की ध्वनीचा स्वर आहे हा. अशा पद्धतीने विदिशा, आम्ही विदिशाला विचारतो तुला मम्मी आवडते की पप्पा आवडतात, तिचं एक्सप्रेशन बघण्यासाठी. आपण असंच मुद्दामून काही आपण चर्चा करायच्या मुलांना. त्यांना वाटतं की आई पप्पा आपल्याशी बोलत आहेत, काहीतरी विचारत आहेत, आपल्याशी गोष्टी करतायत. म्हणजे ते काही एकमेकाशीच करत नाहीत, तर आपल्याला पण आपल्याशी पण बोलतात, आपल्याला पण सहभागी करून घेत आहेत. हाच एक म्हणजे मॅसेज आपण मुलांपर्यंत देऊ शकतो. तर आम्ही विचारतो विदिशाला, विदिशा तुला मम्मा आवडतात की पप्पा आवडते? कोण आवडतं तुला? मम्मा आवडते? मम्मा आवडते तुला की पप्पा आवडतात? कोण आवडतं तुला? कोण आवडतं बाळा? असंच आम्ही अशी तिच्याशी बोलत असतो. आपले मुलं त्यांना माहिती असतं त्यांना काय उत्तर द्यायचं, पण आपल्यापर्यंत त्या भावना कदाचित पोचल्या जात नाही. हा जो म्हणजे हे जे मडकं आहे ते मी नर्सरीमधून आणलं होतं. म्हटलं विदिशाला पेंटिंगसाठी छान म्हणजे मला वाटलं, तर मी ते विदिशाकडून ते रंगवून घेतलं आणि छान दिसतंय ते. आता आता मी त्याला म्हणजे त्यामध्ये पेन वगैरे असे घालून ठेवते टेबलावर. तर असं छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आपण मुलांसोबत केल्याने आपल्याला पण छान वाटतं आणि ते आपली एक आठवण पण राहते की अरे हां, हे विदूकडून आपण पेंट करून घेतलं आहे आणि त्यांना पण त्याच्यातून आनंद मिळतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्याने आपल्या पण त्या आठवणीत राहतात आणि आपल्याला समाधान देणारं देखील असतात. तर हेच मला हे तुम्हाला सांगायचं होतं याच्यामधून.